माननीय श्रीधर दंडी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर. आयोजक श्रीधर दंडी मित्र परिवार. शुक्रवार दिनांक 20 जून 2025 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत. स्थळ TDF हॉल, नवीन पोलीस ठाणा शेजारी, मानधनी साडी सेंटरच्या समोर, अक्कलकोट रोड, सोलापूर. श्रीधर दंडी यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक निरंजन बोद्धुल, शिवबाराजे न्यूज चॅनल संपादक व समाजसेवक. रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची आणि आनंददायक बातमी समोर आली आहे. सरकारने अलीकडेच एक मोठा निर्णय घेतला असून त्याचा फायदा सामान्य नागरिकांना होणार आहे. रेशन कार्ड हा केवळ ओळखीचा पुरावा नसून अनेक गरजू कुटुंबांसाठी उपजीविकेचं महत्त्वाचं साधन आहे. याच्या माध्यमातून लोकांना अन्नधान्य आणि इतर आवश्यक वस्तू सवलतीत मिळतात. त्यामुळे सरकारचं हे पाऊल अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. या निर्णयामुळे लाभार्थ्यांना अधिक सुविधा आणि सवलती मिळण्याची शक्यता आहे. राज्यातील नागरिकांसाठी रेशन कार्ड संदर्भात महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. सध्या मोफत धान्य योजनेअंतर्गत गहू, तांदूळ यांसारख्या वस्तूंचा लाभ लाभार्थ्यांना दिला जातो. मात्र आता एक नवीन निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार नागरिकांना याच महिन्यात पुढील महिन्याचे धान्य देखील मिळणार आहे. म्हणजे एकाच वेळेस 2 महिन्याचे रेशन मिळणार आहे. ही सुविधा कोणत्या तारखेपासून सुरू होणार आहे याची माहितीही लवकरच जाहीर होणार आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना काही आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. नागरिकांना एक महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. शासनाने जून, जुलै आणि ऑगस्ट या 3 महिन्यांचे रेशन एकत्रितपणे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना दरमहा रेशन दुकानात जावे लागणार नाही, तर एकदाच 3 महिन्यांचे धान्य उचलून पुढील गैरसोय टाळता येणार आहे. सध्या पावसाळ्याचा हंगाम सुरू असल्याने वितरण प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे वेळेत धान्य उचलणे आवश्यक आहे. सरकारकडून ही योजना नागरिकांच्या सोयीसाठी राबवली जात आहे, जेणेकरून कोणत्याही अडचणींशिवाय रेशन वेळेत मिळू शकेल. अंत्योदय आणि प्राधान्य श्रेणीतील लाभार्थ्यांना शासनामार्फत अन्नधान्याचा पुरवठा करण्यात येतो. पावसाळा लवकरच सुरू होत असल्याने या पार्श्वभूमीवर अन्नधान्य वितरणासाठी आवश्यक ती तयारी करण्यात आली आहे. शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा पातळीवर कार्यरत असलेल्या संबंधित विभागांना सूचना पाठवण्यात आल्या आहे. या सूचनांच्या आधारे अन्नधान्य वितरणाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती पावले उचलली आहेत. प्रत्येक टप्प्यावर अडथळा येऊ नये यासाठी नियोजनपूर्वक काम करण्यात आले आहे. या तयारीमुळे वितरणात विलंब होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना. संस्थापक अध्यक्ष निरंजन कृष्णहरी बोद्धुल. प्रत्येक रेशनिंग कार्ड धारकास आपल्या हक्काचे रास्त धान्य मिळालेच पाहिजे. रेशनिंग कार्ड धारकांना नम्र आवाहन. रेशनिंग दुकानदारांबाबत काही तक्रार किंवा हरकत असल्यास संपर्क साधावा. शिवबा संपर्क कार्यालय, बोद्धुल निवास, अशोक चौक, सोलापूर. सभासद व्हा, एकत्र या, संघटित व्हा. संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क करा.